कोण होती ती माणसं आणि अशी काय डील सुरू होती? तो माणूस एवढी पैशांनी भरलेली बॅग माईसाहेबांना देत होता. हे पैसे चांगल्या कामाचे तर नक्कीच नसणार आहेत, नाहीतर माईसाहेबांनी सर्वांसमोर पैसे स्वीकारले असते ना. ह्या मागे काहीतरी गडबड नक्कीच आहे. हो हार की बडी हो. काय झालं? किती जोरात ओरडलास. घाबरले ना मी. घाबरलात तुम्ही? घाबरता पण आणि गोष्टी लपवता पण. हा, मी काय लपवलं? मोबाईल. मी आल्यावर मोबाईल लपवला की तुम्ही तुमचा आणखी वाढीव. काही काय बोलतोयस? मी अरे मी लपवला नाही ते. रेसिपी बघत होते मी फोनवर आणि अचानक किती जोरात ओरडलास ना तू. दचकले मी आणि हातात होता ना फोन. बर, आणि मग ते जाऊ दे. तू सांग ना, काय म्हणाला माईसाहेब? माई काय सांगू तुम्हाला. अहो तुमचं म्हणजे लय कौतुक करत होत्या त्या. हा, काय झालं? कसला विचार करते? हा, आलं लक्षात. आपण दोघं आलो होतो तेव्हा त्या चिडल्या होत्या, मग कौतुक कसं केलं हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. तुम्ही बसा बरं. बसायत बसा. हो, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हा नक्की वडीव, माई तुमचं खरंच कौतुक करत होत्या. तुम्हाला माहितीये काय, तुम्ही हे जे काही केलंय ना त्यामुळे माईंचं नाव अख्ख्या राज्यात गाजतं. हे अहो बातम्यांमध्ये पण गुणगान चालू आहे माईंचं. आणि खास म्हणजे स्वतः पानसंडे दादांनी माईंचं कौतुक केलंय. हे सगळं बघून माई लय खुश झालेत माहितीये काय. आणि या सगळ्याचं श्रेय फक्त त्यांनी तुम्हाला दिलंय, फक्त तुम्हाला. त्यामुळे म्हणतोय गैरसमज करून घेऊ नका. चला मी जरा फ्रेश होऊन होतो. ते तुम्ही खरंच रेसिपी बघत होता का वेगळं काही चालू होतं तुमचं? नाही म्हणजे मला न सांगण्यासारखं असं काही नाहीये ना? तुझंच उत्तर तुला देते. गैरसमज करून घेऊ नका. अरे खरंच असं काही नाहीये. पटत नाहीये का तुला? मी फोन ओपन करून दाखवू का? नाही, राहू दे. तेवढा विश्वास आहे तुमच्यावर. आलो मी फ्रेश.
जालिंदर, जे चाललंय ते चांगलं चाललेलं नाही. त्या पोरीनं आमचा अपमान केला. आधी फक्त दंश करत होती, आता फुतकारायला लागली. तिने दंश करण्याआधी तिची नांगी ठेचायला हवी. आमचा अपमान करण्याची हिंमत केली तिनं. जगतापांच्या मुलीमुळं माईसाहेब मक्तेदार मोठी होते हा समज होणं हे आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. आणि पक्षश्रेष्ठी एक दोनदा तिच्यामुळं आम्हाला बोलली होती. हे व्हायला नको. हे असंच घडत राहिलं तर काय करायचं माई? घरावर वरवंटा फिरवा, बुलडोझर चालवा आणि सगळं उद्ध्वस्त करा. आई, बस इथे. अगं प्रिया, मला सांग ना नक्की काय झालंय? तू का घेऊन आलीस इकडे मला? मी तुझ्याकडून शपथ घेणार आहे. हल्ली खूप गोष्टी लपवायला लागली आहेस माझ्यापासून. आज काय ते खरं खोटं होऊनच जाऊ दे. काय काय बोलतेस तू? मला खरंच कळत नाहीये. कळेल. देवासमोर बसली आहेस ना, कळेल. ही असं का बोलतीये? हिला माझ्या आणि तेज प्रताप बद्दल काही समजलं नसेल ना? नक्की काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? अगं, या घरची सून आहेस ना तू? मग या घरची देवपूजा तू करायची आहेस आजपासनं. तू वेडी आहेस का ग? हा, किती घाबरवलंस मला. यात घाबरण्यासारखं काय? घाबरलीस म्हणजे तू माझ्यापासनं काहीतरी लपवतेस. अगं असं असं का वाटतंय तुला? असं काही नाहीये खरंच. नाही लपवते ना, मग झालं तर आजपासून देवघराची जबाबदारी तुझी. अगं, काय बोलतेस तू प्रिया? हे सगळं तू करतेस ना, मग मी कसं करणार? माहिती आहे मला, पण अगं माहेर आहे माझं हे. कायमची थोडीच इथे राहणार आहे मी. एक मिनिट, तू तू तुझ्या सासरी चाललीस का परत? तसं नाही, पण या घरची लक्ष्मी तू आहेस, त्यामुळे या घरची देवपूजा तुझ्याच हात